विद्यार्थ्यांचं माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये विद्यार्थीच असुरक्षित आहेत असं अनेकदा म्हटलं जात आहे, कारण तशा अनुषंगाच्या अनेक घटना सध्या घडताना पाहायला मिळतात। विशेषतः शाळा कॉलेजमध्ये, कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या अनेक घटना आतापर्यंत आपण पाहिल्यात। मात्र आता चक्क विद्यार्थी सुद्धा असुरक्षित आहेत असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण पुण्यातील एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये चक्क एका 8वीच्या विद्यार्थ्यावरती लैंगिक अत्याचार झालेत। या सगळ्याच्या नंतर कोचिंग क्लास मधल्याच कर्मचाऱ्याच्या वरती आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला अटक सुद्धा झाली आहे। अख्ख्या पुणे शहराला हादरवणारं हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हा संपूर्ण प्रकार गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सुरू होता। पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये असलेल्या एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। हा कोचिंग क्लास जो आहे तो मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो, म्हणजे मार्केट यार्डच्या हद्दीमध्ये येतो। गेल्या अनेक वर्षांपासून हा विद्यार्थी याच ठिकाणी कोचिंग क्लासेससाठी यायचा। त्याची शाळा वेगळी आहे, मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून तो या ठिकाणी क्लाससाठी येत होता। आता तो 8वी मध्ये होता आणि असं असताना तो मुळातच शाळेत सुद्धा हुशार होता, कोचिंग क्लासमध्ये सुद्धा हुशार होता, अभ्यासाची आवड होती। मात्र गेल्या 2-3 महिन्यांपासून अचानकच हा जो विद्यार्थी आहे तो अतिशय एकटा राहू लागलेला होता। त्याचं इतरांबरोबरचं बोलणं कमी झालं होतं, आपल्या मित्रांबरोबर उठणं बसणं फिरणं वगैरे हे सगळं कमी झालेलं होतं। त्यानंतर तर तो अगदी घरच्यांशी सुद्धा बोलत नव्हता। अनेकदा तो क्लासला जायला टाळाटाळ करायचा, अनेकदा शाळेत जाण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करायचा। हा सगळा प्रकार सुरुवातीला जेव्हा सुरू झाला त्यावेळेस त्याच्या घरच्यांना असं वाटलं की कदाचित किशोर वय आहे वगैरे, त्यामुळे वयात येताना मुलांमध्ये काही बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, मे बी त्या सगळ्यामुळे असं होत असेल, त्यामुळे तो कदाचित त्याच्या स्वभावामध्ये थोडासा बदल होत असेल, तो थोडासा स्वतःमध्ये कॉन्फिडेंट नसेल असं त्याच्या कुटुंबाला वाटत होतं। त्यामुळे सुरुवातीला त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, तो त्याचा या सगळ्यामधून रिकव्हर होईल असं त्यांना वाटत होतं। नंतर मात्र हा सगळा प्रकार आणखी जास्त वाढत गेला। हा विद्यार्थी कुणाशीच बोलेनासा झाला आणि हळूहळू करून त्याने आधीमध्ये तर तो सुट्ट्या घ्यायचा क्लासला, शाळेला, मात्र नंतर तर त्यानं पूर्णपणे शाळेत जाणं, क्लासला जाणं टाळणं सुरू केलं। क्लासला तर तो अजिबातच जात नव्हता। त्यामुळे मग या विद्यार्थ्याच्या पालकांना समजलेलं होतं की नक्कीच काहीतरी अनुचित घडतंय। मग त्यांनी या विद्यार्थ्याला विचारण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला तो काही बोलला नाही, नंतर मात्र विश्वासात घेऊन खूप विचारल्याच्या नंतर तो रडू लागला। रडत त्यानं ही सगळी आपबीती सांगितली। आता या विद्यार्थ्याबरोबर काय घडलं होतं हे जर ऐकलं तर कुणाच्याही अंगावरती काटा येईल। हा विद्यार्थी केवळ 8वीचा विद्यार्थी आहे, अतिशय हुशार अभ्यासात असलेला हा मुलगा। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्लासमध्ये तो यायचा, ज्या क्लासमध्ये त्याचे मित्र होते, क्लासचे सगळे सर त्याच्या ओळखीचे होते आणि इथे आल्याच्या नंतर त्याला कधीही असुरक्षित वाटत नव्हतं। मात्र गेल्या 3 महिन्यांपासून याच कोचिंग क्लासमध्ये काम करणारा एक कर्मचारी, ज्याला आपण ऑफिस बॉय म्हणू शकतो, अशा पद्धतीचं तो काम करायचा, हाच ऑफिस बॉय या विद्यार्थ्याचा अश्लील पद्धतीनं त्याला स्पर्श करत होता, त्याचा लैंगिक छळ करत होता। हे सगळं उघडकीस आलं। आता तो नेमकं काय करायचा, तर तो हे सगळं वर्गात करत नव्हता, कारण अर्थातच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे होते, वर्गाच्या बाहेरही बऱ्याचशा पॅसेजमध्ये वगैरे सीसीटीव्ही कॅमेरे होते। मग हा काय करायचा, तर हा अनेकदा या विद्यार्थ्याला चक्क स्टोर रूम मध्ये घेऊन जायचा, तिथे त्याच्याबरोबर अश्लील प्रकार करायचा, अनेकदा त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायचा आणि हे सगळं करून सुद्धा तो शांत बसला नाही। या सगळ्यानंतर त्यानं या विद्यार्थ्याचे काही अश्लील फोटो काढले होते, या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टचे सुद्धा फोटो काढले। हे सगळे फोटो त्यानं आपल्या फोनमध्ये ठेवले आणि नंतर तो हेच फोटो वारंवार या विद्यार्थ्याला दाखवत होता। आता या सगळ्यामध्ये फोटो दाखवून ब्लॅकमेलिंगचा काही प्रकार घडलाय का ते अजूनपर्यंत उघडकीस आलेलं नाहीये। त्या अँगलनं पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र आपल्या मुलाबरोबर इतकं काही भयानक घडतंय हे कदाचित या पालकांना अजिबातही वाटलं नव्हतं। जेव्हा हा मुलगा रडू लागला त्यानंतर त्यानं हे सगळं त्याच्या पालकांना सांगितलं। त्यानंतर मात्र पालकांच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण ज्या क्लासवर आपण इतका विश्वास ठेवला, गंगाधाम परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला क्लास आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हा क्लास चालतो आणि तिथे असं काही घडत असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं। त्यानंतर मात्र या मुलाच्या कुटुंबियांनी थेटपणे मार्केट यार्ड पोलीस ठाणं गाठलं। तिथे गेल्याच्या नंतर तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीवरून विकास दिलीप गायकवाड नावाच्या 35 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात ही सगळी तक्रार दाखल केली गेली। त्यानंतर या प्रकरणामध्ये स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा लक्ष घातलं। हे प्रकरण खूप गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घालून थेटपणे कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले। त्यानंतर या आरोपीला अटकही करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणामधला जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा
केवळ या मुख्य आरोपीच्या विरोधात दाखल झालाय, पण क्लासचा जो मॅनेजर होता, जे व्यवस्थापक आहेत किंवा क्लासचा जो मालक आहे, त्यांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या सगळ्याच प्रकारामध्ये ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला अशा पद्धतीनं जिथं लहान मुलं आहेत, लहान मुलं वावरतात, त्या परिसरात जर एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवायचंय, मग ते शिक्षक म्हणून असो किंवा मग ऑफिस बॉय म्हणून असो किंवा इतर कुठल्याही पोस्टवर असो, त्या माणसाची, त्या व्यक्तीची चारित्र्य पडताळणी झाली पाहिजे. त्याचे आधीचे काही क्राईम रेकॉर्ड्स आहेत का किंवा एकंदरीत तो माणूस म्हणून कसा आहे हे सगळं पाहिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच नियुक्ती झाली पाहिजे. या व्यतिरिक्त सुद्धा जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते असताना सुद्धा जर अशा पद्धतीची प्रकरणं घडत असतील तर मग यामध्ये मॅनेजरचं काहीच लक्ष नाहीये का? जर एखादा मुलगा हा अतिशय शांत झालेला आहे, क्लासला तो येणं टाळाटाळ करतोय किंवा संशयास्पदरित्या तो स्टोर रूम मध्ये जाताना दिसतो, त्याच्या मागे मागे हा जो आरोपी आहे तो जाताना दिसतोय, मग हे सगळं संशयास्पद वाटलं नाही का? किंवा जर आपल्या प्रांगणामध्ये हे सगळं घडलंय, आपण इतकी लाखोंनी फी घेतोय, मग असं असताना विद्यार्थी जर असुरक्षित असतील, विद्यार्थ्यांबरोबर असं सगळं घडत असेल तर याची जबाबदारी जितकी या आरोपीची आहे, जितका तो दोषी आहे, तितकंच या सगळ्यामध्ये क्लासचं प्रशासन सुद्धा दोषी आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ही मागणी आता पालकांकडून व्यक्त केली जाते. पालक वर्गामधून मोठा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय. त्यामुळे या प्रकरणामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी केली जाते. अर्थात आता या प्रकरणामध्ये आणखी कुणाकुणावरती गुन्हे दाखल होत आहेत, क्लास चालकांवरती, मालकावरती गुन्हे दाखल होत आहेत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघडकीस आलंय की लहान मुलं ही कुठेच सुरक्षित नाहीयेत असं म्हणावं लागेल. शाळेमध्ये सुद्धा असे अनेक प्रकार घडतात, कोचिंग क्लासेसमध्ये घडतात, अगदी घरात सुद्धा घडतात. त्यामुळे मुळातच आपलं मूल जेव्हा घरात एकटं असतं किंवा बाहेर कुणाबरोबर तरी असतं, थर्ड पर्सन बरोबर कुठेही असतं, सातत्यानं वयात आलेल्या मुलांबरोबर बोलणं खूप गरजेचं आहे. अगदी लहान मुलांबरोबर सुद्धा त्यांना सुद्धा गुड टच, बॅड टच शिकवणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर काही चुकीचं होत असेल तर ते सहन न करता आपल्या पालकांना त्यांनी जाऊन सांगितलं पाहिजे. हा विश्वास आपल्या मुलांना देणं प्रचंड गरजेचं आहे. हे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघडकीस आलंय आणि हा प्रकार जेव्हापासून समोर आलाय, संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. विद्येचं माहेरघर म्हटलं जात आहे. मात्र तिथेच जर असे सगळे प्रकार चालत असतील तर मग विद्यार्थ्याच्या पालकांनी कशा पद्धतीने विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, हा प्रश्न जो आहे तो पालकांसमोर उपस्थित झालाय. आता अर्थात या प्रकरणामध्ये आणखी कुणाकुणावरती गुन्हे दाखल होत आहेत आणि हा जो आरोपी आहे, या आरोपीनं अशाच पद्धतीनं आणखी काही मुलांचं शोषण केलंय का, किंवा त्याच्या फोनमध्ये जे त्याने फोटोज वगैरे काढलेले होते त्याच्या माध्यमातून त्यानं ब्लॅकमेलिंगचे काही प्रकार केलेत का, या सगळ्याचा सुद्धा तपास जो आहे तो मार्केट यार्ड पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.